ठाकरेंनंतर आता पवारांच्या खासदारांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा। शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात। सूत्रांची माहिती, अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीत याविषयी चर्चा। खासदार पार्थ पवारही उपस्थित। अमित शहांसोबत भेटी, सुनेत्रा पवारांकडून अर्थ खात्याची मागणी। सूत्रांची माहिती, आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली। अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस, 7 दिवसात उत्तर देण्याच्या सूचना। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उद्या शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा। उद्या कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट। सूत्रांची माहिती, ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन सोहळा। शमुकानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा होणार। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। ठाकरेंसोबत बंडखोरी केल्यानं ओमराजे निंबाळकरांवर समर्थकांचा संताप। ओमराजेंचा सोशल मीडियावरून 6000 फॉलोअर्स घटले, तर गद्दारी करू नका कॉमेंट्सचा वर्षा। बंडखोर खासदारांना गोरेगावच्या वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून बुकिंग केल्याची माहिती। गृह विभागाकडून Y+ सुरक्षाही दिली जाणार। बंडखोर खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ। पुण्यात ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। भाऊसाहेब वागचौरेंच्या निवासस्थानी देखील पोलीस तैनात। बंडखोरांवर टीका करताना राऊतांनी दुसऱ्या दिवशीही शिव्या हसाडल्या। राऊतांच्या शिव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेचा संताप। शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांना जशास तसं उत्तर। पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यात तुडवा। संजय राऊत बंडखोर खासदारांवर संतापले, तर तुमचा बाप आला तरी खासदारांना तुडवायची ताकद नाही। किशोर पाटलांचा राऊतांवर हल्ला। गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी राज्य शासनाला द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मागणी। स्टील उत्पादन निर्यातीतील भारताला पुढे आणण्याचं फडणवीसांचं उद्दिष्ट। बेस्टचे कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, मात्र बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियनचा संपाला विरोध। रायगड जिल्ह्यातील शाळा आता सकाळच्या सत्रातच। उष्ण आणि दमट हवामानामुळे शाळांच्या वेळेत बदल। 19 जून ते 30 जून दरम्यान अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार। यवतमाळमध्ये शेतकरी कर्जमाफी, पीक विम्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं धुंडी आंदोलन। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट। गेट उघडून कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश। नंदुरबारच्या सातपुडा परिसरात जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर गोंदियामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्वदूर पावसाची हजेरी। बारामतीच्या मोरगावात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसाच्या सरीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ। धाराशिवमध्ये बोगस खत विक्रीच्या शेतकऱ्यांकडून भांडाफोड। बोगस खतांच्या 350 बॅगा जप्त। 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची फसवणूक। संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी।